महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातृमुनीन्द्रै समागत्य तिष्ठत्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे गणे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते। श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते। इथे उपस्थित असलेले दोनही मार्गदर्शक त्यांनाही साष्टांग नमस्कार करते। श्रोते आपण जगदीश मुक्ती या न्यायाने आपल्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला देखील साष्टांग नमस्कार करते। आणि आजच्या चिंतनाला आता आपण प्रारंभ करणार आहोत। पूज्यपाद भगवान शंकराचार्य यांनी रचलेल्या त्या ठिकाणी या साधना पंचकम मधल्या एका श्लोकातील एका चरणावर, श्लोक फार मोठा आहे आपण पाहताय तिथे लिहिलेला आहे, त्यातलं एकच चरण या ठिकाणी बोलायचं आहे। आणि ते चरण जे काही आहे ते चरण म्हणजे त्या ठिकाणी असलेलं महत्वाचं असलेलं चरण की काय त्यांनी सांगितलेलं आहे त्या की प्रारब्धवशात त्या ठिकाणी संतुष्टता, जे जे काही मला प्रारब्धवशात प्राप्त होईल त्याच्यामध्ये मी काय राहिलं पाहिजे तर संतुष्ट राहिलं पाहिजे। आता म्हणजेच माझं समाधान मला राखता आलं पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून हा साधना पंचकम नावाचा हा जो काही शंकराचार्यांचा ग्रंथ आहे याच्यामध्ये फक्त पंचकम म्हणजे 5 श्लोक आहेत। आणि या 5 श्लोकामध्ये भगवान शंकराचार्यांनी 40 आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत। आता या 40 आज्ञांमधल्या फक्त ही छोटीशी एक आज्ञा जी काही आहे की प्रारब्धवशात प्राप्तेनं काय संतुष्टता, अशा पद्धतीचा हा जो काही आम्हाला मिळालेला या ठिकाणी या वर्गाला आत्ता या चिंतनाला मिळालेला हा जो काही श्लोकातला एक अर्धचरण ज्याला म्हणूया, त्या अर्धचरणावर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर चिंतन पाहायचं आहे। आणि ही आपल्याला शंकराचार्यांची आज्ञा आहे। माझं काम अपर्णाताईंनी खूपच सोपं करून टाकलेलं आहे। आधीचा विषय तितिक्षा होऊन गेलेला आहे आणि तितिक्षा याचा अर्थ सुख दुःखात सम राहणं, आणि सम राहणं म्हणजे त्या ठिकाणी हळूहळू माझं समाधान कोणत्याही प्रसंगामध्ये न बिघडू देता अखंड सम्यक आधार समाधान संतुष्टता मला राखता आली पाहिजे। आणि ते कशा पद्धतीने आपल्याला राखायची आहे याचा विचार आपण आता काही वेळेमध्ये आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये की सातत्याने प्रत्येकाच्या वाट्याला एक 5 प्रकारचे म्हणजे कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये आपली संतुष्टता कायम राहिली पाहिजे। आणि ती संतुष्टता कायम राहण्यासाठी एक शारीरिक परिस्थिती असते, एक कौटुंबिक परिस्थिती असते, एक आर्थिक परिस्थिती असते, एक व्यावसायिक परिस्थिती असते आणि एक सामाजिक परिस्थिती असते। आता या 5ही परिस्थितींमध्ये मला माझी संतुष्टता कशा पद्धतीने राखायची आहे याचा विचार जो काही आहे याचा विचार मला या चिंतनामध्ये आपल्याला करायचं आहे। श्लोक आणि तुमच्याजवळ उपलब्ध असलेलं हे जे काही पत्रक आहे, पुस्तिका आहे, या पुस्तिकेमध्ये भरपूर प्रमाणात विस्तृत प्रमाणात या श्लोकाचा अर्थ व्यवस्थितरित्या दिलेलाच आहे। पण नेमकेपणाने त्या ठिकाणी की बा आमच्या जीवनामध्ये अप्लाइड परमार्थ याचा अर्थ जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मला कशा पद्धतीने संतुष्टता राखता येईल याचा विचार जो काही आहे
आणि म्हणून या लेखाप्रमाणे मी बोलणार नाही. आपल्याला वाटेल लेख तर खूप वेगळा आहे आणि या बोलतायत मात्र फारच वेगळं. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर का विचार केला तर सातत्याने आपल्याला आपल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला संतुष्ट राहता येत आहे का, आणि ते राहण्याचा प्रयत्न आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. ती संतुष्टता राखणं ही एक प्रकारची साधनाच आहे. आणि ती साधना हळूहळू जशी जशी आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करत राहू, तर ती साधना आम्ही करत राहू. अर्थात संतुष्ट राहण्याची साधना आम्ही जशी जशी करत राहू, कारण ती आम्हाला भगवान शंकराचार्यांनी दिलेली आज्ञा आहे. आणि ती आज्ञा पालन करणं, तर आम्ही शंकराचार्यांना नाही तर फोटोला हार घातला, फोटोला नमस्कार केला म्हणजेच आम्ही शंकराचार्यांना मानतो असं होत नाही. शंकराचार्यांनी जे काही काव्य लिहिलेलं आहे किंवा जे काही ग्रंथ लिहिलेले आहे, त्या ग्रंथामध्ये त्यांनी ज्या काही आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत, त्या आज्ञा आम्हाला पाळता येणं हे खरं शंकराचार्यांना मानणं आहे. नाही तर आपलं सगळ्यांचं असं होतं पुष्कळदा की आम्ही समर्थांना मानतो आणि म्हणून समर्थांच्या दासबोधाला आम्ही नमस्कार करतो, समर्थांच्या फोटोला आम्ही नमस्कार करतो. त्या फोटोला नमस्कार करून आम्ही त्या ठिकाणी म्हणजे समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आहे ते मात्र आम्हाला मान्य नाही, ते मात्र आम्ही पाळू शकत नाही. आणि मात्र आम्ही फक्त फोटोला नमस्कार करतो आहे किंवा हार घालतो आहे, एखादं काय दासनवीच्या वेळेस सवाष्ण ब्राह्मण जेऊ घालतोय. हा, हे ठीक आहे, हे करायला पाहिजे, हे करायला नको असं नाही. पण त्यांनी ग्रंथात दिलेल्या आज्ञा ज्या काही आहेत, त्या आज्ञा जर का आम्हाला पाळता आल्या तर खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती आमची श्रद्धा आहे, त्यांच्यावर आमची निष्ठा आहे. आणि ती निष्ठा मग अशा पद्धतीने आज्ञा पालन करत करतच ती निष्ठा वाढीस लागणार आहे. आणि ती निष्ठा आम्हाला सातत्याने जोपासण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आपल्याला शांती समाधान याला आमचा धक्का कसा लागणार नाही किंवा आम्ही ते कशा पद्धतीने टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू, हा सातत्याने आपल्याला विचार करायचा आहे. अर्थातच म्हणजे साधकांसाठी जीवन जगण्याचा योग्य मार्ग जो काही आहे त्या या ठिकाणी आचार्य अशा पद्धतीने जीवन कशा पद्धतीने जगावं, त्यातल्या त्यात इतर कसे जगतायत त्याच्याशी माझा काही संबंध नाही. पण विशेष करून साधकांनी मग आम्ही एकदा का जर का परमार्थ मार्गाला लागलेलो आहोत, तर आम्ही परमार्थ मार्गाला लागल्यानंतर आम्ही कसं जीवन जगावं याची आज्ञा आम्हाला भगवान शंकराचार्य देतात. कारण साधना पंचकम, अनेक प्रकारच्या साधना यांनी शंकराचार्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यातली एक साधना आज आपण चिंतनासाठी घेतो आहोत आणि ती म्हणजे प्रारब्धवशात विधिवशात प्राप्तेन संतुष्टता. तर अशा पद्धतीने ही साधना आहे. अर्थातच याचा अर्थ असा आहे की वास्तविक पाहता जेव्हा मला नरदेह प्राप्त झाला, आपण काल पण त्याचा विचार केला होता, त्या अनुषंगाने कोणाच्या तरी प्रवचनात तो विचार आला होता किंवा प्रश्नोत्तरीच्या संदर्भामध्ये तो विचार येऊन गेलेला आहे की ज्या अर्थी मला नरदेह प्राप्त झालेला आहे आणि नरदेह प्राप्त झालेला आहे याचाच अर्थ पाप पुण्य समसमान झाल्यावर नरदेह प्राप्त होतो. आणि नरदेह प्राप्त झाला म्हणजेच मी पाप पुण्य समसमान झाल्यामुळे मी या ठिकाणी नरदेहामध्ये काय माझा जन्म झाला आहे किंवा ही योनी मला प्राप्त झालेली आहे. आणि मग ही योनी जर का मला प्राप्त झालेली आहे तर पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. याचाच अर्थ पुण्य आणि पाप मी हे घेऊनच आलेले आहे, म्हणजे सुख दुःख हे माझ्या वाट्याला निश्चितपणे येणारच आहे, ते अनिवार्य आहे. ते कोणी सुद्धा, काल एक प्रश्न विचारण्यात आला होता की आम्ही एवढी देवाची पूजा करतो, आम्ही एवढी व्रतवैकल्य करतो, आम्ही अशा पद्धतीने करतो, तरी आमच्या बाबतीत अशा प्रकारचे संकट काय येतात. आता संकट काय येतात ते प्रारब्धानुसार ते संकट येत असतात. वास्तविक पूजा अर्चा व्रतवैकल्य उपास तपास केल्याने संकट टळतील असं कधीही सुद्धा होऊ शकत नाही. जर संतांच्या बाबतीत ते झालं नाही तर तुम्ही आम्ही अत्यंत सामान्य लोक आहोत आणि म्हणून सामान्य लोकांच्या बाबतीत असं घडणं शक्य नाही. एवढंच एक आहे की आम्ही पूजा अर्चा करतो, व्रतवैकल्य करतो, उपास तपास करतो, तर हे जे काही आहे यामुळे आमचं आंतरिक बळ जे आहे, सामर्थ्य जे काही आहे ते सामर्थ्य अधिकाधिक वाढीस लागतं आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी त्या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू आम्हाला वाढीस लागल्यामुळे. आणि म्हणून इथे या ठिकाणी म्हणतात की अशा पद्धतीने विधिवशात जे जे काही आम्हाला प्राप्त होईल त्याच्यामध्ये आम्हाला संतुष्ट राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्हाला तसं राहता आलं पाहिजे. याचा अर्थ असा मिळच होत नाही
की जे काही माझ्या वाट्याला येणार आहे ते जर का ईश्वरी योजनेनुसार येणारच आहे, तर मग मी प्रयत्न तरी का करावेत? असे चुकीचे अर्थ याचे घेता अजिबात उपयोगाचं नाही. म्हणजेच त्या ठिकाणी अर्थातच जे काही क्रियमाण स्वातंत्र्य जीवाला प्राप्त झालेलं आहे, ते क्रियमाण स्वातंत्र्याचा वापर करून हवे तेवढे प्रयत्न करत करत माझ्याजवळ असलेलं ज्ञान, माझ्याजवळ त्या संदर्भात असलेली शक्ती आणि माझ्याजवळ त्या संदर्भात असलेला वेळ. परमपूज्य डॉक्टर काका सातत्याने म्हणतात की जेवढं जेवढं आपल्याजवळ आहे, माझ्याजवळ वेळ आहे, जेवढा वेळ आहे तेवढा वेळ मला जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे त्यासाठी मला तेवढा वेळ मला देता आला पाहिजे, तेवढे प्रयत्न कसोशीने मला करता आले पाहिजेत आणि तेवढ्या शक्ती सुद्धा मला त्यासाठी वापरता आली पाहिजे. आणि त्यानुसार म्हणून पुरेपूर त्या सगळ्या ज्ञानाचा, शक्तीचा आणि त्याचबरोबर असलेल्या वेळेचा उपयोग करून जे काही मला प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे त्या संदर्भात मी असे प्रत्येक प्रयत्न जे काही आहेत ते प्रयत्न, गोंदवलेकर महाराज म्हणतात, यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता. आता या दृष्टिकोनातून मग अशा पद्धतीने मग मला ते भरपूर प्रयत्न करून जे काही मला इच्छा आहे प्राप्त करून घेण्याची ते मला प्राप्त करून घेता आलं पाहिजे. पण अशा पद्धतीने म्हणजे कुठल्या या तीनही शक्ती, वेळ आणि त्याचबरोबर असलेलं ज्ञान त्या संदर्भातलं वाचून म्हणजे त्या वापरून मला त्याचा काय केलं करता आलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मात्र मग ते प्राप्त व्हायचं आहे की नाही आणि त्यात यश यायचं आहे की नाही आणि किती प्रमाणात यश यायचं आहे. कारण पुन्हा काय कर्मण्येवाधिकार असते माफलेशु कदाचन. भगवंत आम्हाला सांगतात की कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे, पण कर्म न करताच मला ईश्वरी योजनेनुसार मग माझ्या प्रारब्धात जसं असेल तसं येईल, हा चुकीचा अर्थ याचा घेता अजिबात सुद्धा उपयोगाचा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग या 5 पद्धतीने आपल्याला या संदर्भामध्ये विचार करता येतो आणि तो विचार आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा असलेली शारीरिक परिस्थिती. आता ही शारीरिक परिस्थिती म्हणजे जे काही शरीर मला प्राप्त झालेलं आहे ते प्राप्त झालेलं शरीर ते मला पहिली गोष्ट आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. प्राप्त झालेलं जे काही शरीर आहे ते काय मला एकटा आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. अर्थात मला सावळा रंग मिळाला असेल तर तोही स्वीकारता आला पाहिजे. गोरा रंग मिळाला असेल तर त्याच्यावर कितीही सावळा रंग मिळाला, काळा रंग मिळाला म्हणून नाराज न होता आणि कुठल्याही प्रकारचे उंबरठे न झिजवता, लक्षात आलं असेल कुठल्या प्रकारचे उंबरठे आपण सातत्याने झिजवत असतो, ते कुठल्याही तशा पद्धतीचे न झिजवता मला जे काही शरीर मिळालेलं आहे ते मला आनंदाने त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. म्हणजे तक्रार न करता त्याच्यावर काही काही उपाय आहेत आणि ते उपाय आपल्याला त्या ठिकाणी तशा पद्धतीने सुद्धा त्याचा वापर करता येऊ शकतो. की जसं एखादा फार उंच माणूस आहे आणि फार उंच माणसाला त्याची उंची ही म्हणजे खटकते काही काही वेळेस आणि खटकली की मग त्या ठिकाणी आपण म्हणतो की हा फारच उंच माणूस आहे बाबा, म्हणजे फार काय व्यवस्थित दिसत नाही. त्यांनी आडव्या रंगाच्या पट्टे असलेले जर का शर्ट वगैरे घातले तर त्याची उंची काय होते त्या मनाने ती मग कमी दिसायला लागते. किंवा एखादा बुटका माणूस आहे आणि त्या बुटक्या माणसाने त्या ठिकाणी त्यांनी जर का उभ्या रंगाच्या पट्टे असलेले जर का कपडा वापरला किंवा शर्ट वगैरे वापरले तर त्याचं काय होतं त्या ठिकाणी तर तो तेवढी त्याची उंची कमी आहे ती काय दिसायला लागते तर ती त्या ठिकाणी ती व्यवस्थित आहे असं वाटायला लागतं. मला समर्थांच्या दासबोधातली एक ओवी या संदर्भामध्ये आठवते. समर्थ असं म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नाहीये, सहज गुणास न चले उपाय आणि म्हणून काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. रूप लावण्य हे आपल्या हातातली गोष्ट नाही, त्या आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला वाटायला आलेली ती गोष्ट आहे. आणि म्हणून काळा माणूस गोरा होऊ शकत नाही किंवा ठेंगळा माणूस किंवा नकटा माणूस काय नाकाने व्यवस्थित झालेला आहे सरळ. अर्थात आत्ता आणखीन ज्या काही सोयी निघालेल्या आहेत तर त्या म्हणजे प्लास्टिक सर्जरी अमुक अमुक यांनी जो काही बदल आपल्याजवळ असेल तर आपण जरूर त्याचा उपयोग करावा. पण शारीरिक स्थिती, आता ही बाह्यता असलेल्या शारीरिक स्थितीच्या संदर्भामध्ये एका विशिष्ट वयानंतर विशेष करून इथे तुम्ही आम्ही जमलेले जे बहुतांशी लोक आहोत तर बहुतांशी लोक पण साधारणतः 40च्या पुढचे असे लोक सगळे इथे या ठिकाणी जमलेले आहेत.
आणि म्हणून एका विशिष्ट वेळानंतर शरीराच्या अनेक तक्रारी ज्या काही आहेत त्या तक्रारी प्रत्येकाच्या काय होतात, सुरू होऊन जातात. आणि त्या तक्रारी सुरू झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी तशा पद्धतीची औषध योजना आम्हाला करता आली पाहिजे. तशा पद्धतीचं आम्हाला त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला त्यासाठी जे काही करावं लागतं, की जसं फिरायला जाणं आहे, थोडासा माफक व्यायाम जो काही आहे तो व्यायाम करणं आहे, किंवा त्या दृष्टिकोनातून मग जर का आजारी पडलो आणि काही तक्रारी आमच्या होत असल्या तर तशा प्रकारचे ऑपरेशन्स करून देणं आहे. आपल्याजवळ असलेला पैसा, उपलब्ध असलेला पैसा त्यासाठी वापरून आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्याचं काय करायचं आहे, वापर करून घ्यायचा आहे, उपयोग करून घ्यायचा आहे. पण त्या ठिकाणी त्याची तक्रार मात्र जी कुरकुर सदोदित सुरू असते, जो माणूस असा सातत्याने, गोंंदवलेकर महाराजांचं आणखीन एक वाक्य आहे, जो तक्रार करतो, कुरकुर करतो तो भक्त असू शकत नाही. मग आपण आपल्याला तपासायचं की माझ्या मुखामध्ये सातत्याने माझे गाडगे रोज एकदा तरी जर का मी असा उच्चार करत असेल, काय हल्ली माझे फारच गुडघे दुखायला लागले, आज हा भेटला याला सांग, उद्या तो भेटला त्याला सांग, परवा आणखीन तिसरा भेटला त्याला सांग, आणि नाहीच कोणाला सांगता आलं तर घरच्या लोकांना सांगत बस. आता हे सांगितल्याने गुडघे बरे होणार आहेत का? त्याच्यावरचा जो उपाय आहे तो उपाय आपण जरूर केला पाहिजे. आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे हे आम्हाला जमलं पाहिजे. आणि म्हणून काळजी न करता काळजी घेऊन शरीराच्या संदर्भातली, कारण शरीर हे काय आहे तर साधन आहे. आणि हे साधन असल्यामुळे आमच्या नेहमीच्या साधनेसाठी आम्हाला त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा आहे. आणि वापर करायचा असल्यामुळे ते काय असं याच्यात सुद्धा उल्लेख आहे. तेव्हा कालच्या आपल्या स्थिरही रंगई सुष्टुवासस्तनुभी देवाजवळ प्रार्थना केलेली आहे ना, त्या ठिकाणी जे आपण काल ओम भद्रम कर्णे भी शृणुयाम देवा हा वगैरे शांती मंत्र पाहत होतो, त्याच्यामध्ये आपल्याला अशाही पद्धतीचा एक उल्लेख त्याच्यामध्ये आला होता की देवा आमचं शरीर जे काही आहे ते तुझी साधना करण्यासाठी, तुझी प्राप्ती करण्यासाठी स्थिरही रंगई सुष्टुवासस्तनुभी, आमचं शरीर योग्य अशा पद्धतीने राहावं, आम्हाला त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त व्हावं. आणि त्या यांनी म्हणून मग तशा पद्धतीने मग ती प्रार्थना आम्हाला जरूर करता आली पाहिजे. पण हळूहळू हा अभ्यास करत असताना जेव्हा आम्ही अशा पद्धतीने आता आत्मस्वरूपाविषयी चिंतन करतो आहे, आत्मस्वरूप प्राप्त करून घेणं आणि सगळ्या प्रकारच्या अशुभ गोष्टींपासून दूर जाऊन शुभ असलेल्या गोष्टी आम्हाला प्राप्त करून घ्यायच्या आहेत. वास्तविक पाहता त्या आम्हाला प्राप्त नाही अशातला अजिबात भाग नाही. आत्मा आम्हाला नित्य प्राप्त असून जणू काही तो आम्हाला काय झालेला आहे, तो आम्हाला असून नसल्यासारखा असा वाटायला लागलेला आहे. त्याच्याकडे आमचा विसर झालेला आहे, त्याच्या स्वरूपाची आम्हाला आठवण राहिलेली नाही. आणि म्हणून त्याच्या स्वरूपाची आठवण करून घेणं हे अत्यंत काय आहे, गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून काळजी शरीराची जरूर घ्यायची आहे, पण काळजी करणं सोडून देता आलं पाहिजे. चिंता, काळजी, शोक हे जे काही आहे शरीराच्या संदर्भात सातत्याने आपल्याला वाटत असतं. म्हणजे मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गुडघे दुखायला लागले की मनामध्ये लगेच विचार यायला लागतात. आता काय आहे, आता जवळजवळ 70ला आपण जात आलेलो. आता आपल्या गुडघ्याचं ऑपरेशन जर का सांगितलं तर मग आता काय करायचं, मग कुठे करायचं, मग पुण्यात करायचं म्हटलं तर पुण्यात तर फारच सगळं लांब लांब आहे, पुण्यातलं आपल्याला फारसं माहिती नाही. दोघंही पोरं, सुना आणि मुलं दोघंही जण काय करतायत, सर्व्हिस करतायत, त्यांना एवढे दिवस सुट्टी मिळेल का? अजून मी डॉक्टरांकडे गेली पण नाही. त्यांनी मला डॉक्टरांनी गुडघ्याचं ऑपरेशन करा असं सांगितलेलंही नाही. पण नुसतं गुडघे दुखायला लागले की जर मी या प्रवाहात वाहत जात असेल की काय की असे गुडघे दुखतायत आणि त्यामुळे आता ऑपरेशन करावं लागलं तर काय करायचं, कुठे करायचं, मग कशा पद्धतीने करायचं. हल्ली तर आपण अजून एक नवीन ऐकलेलं आहे की काय की डॉक्टर लोकांचा सुद्धा भरोसा, म्हणजे असे नको नको ते विचार मग आपल्या शरीराच्या संदर्भातले आपल्याला सुरू होतात. डॉक्टर काका छान एक गोष्ट सांगतात ना, ती आपल्याला आजीची गोष्ट माहितीये. ती आजी काय म्हणते, आजी म्हणते पूर्वीचे जुने आरसे खूप चांगले होते, पण आत्ताचे आरसे मात्र तसे काय मिळतच नाही दुकानामध्ये. तशा
पूर्वीच्या आरशांसारखे आरसेच मिळत नाहीत. कारण पूर्वीच्या आरशांमध्ये मी पूर्वी खूप छान दिसत होते, पण हल्लीचे आरसे ना असे व्यवस्थित आपला चेहरा दाखवतच नाही. तर काय होतं, तर अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं म्हणजे या अशा पद्धतीने या आरशांनाही नावं ठेवण्याची आवश्यकता नाही, या शरीराची फारशी काळजी करण्याची आवश्यकता नाही. काळजी घेण्याची जेवढे जेवढे प्रयत्न आम्हाला करता येतील तेवढे प्रयत्न जरूर केले पाहिजे. पण त्या उपर त्याची इच्छा करून आम्हाला त्या ठिकाणी कुरकुर न करता, तक्रार न करता ते आम्हाला स्वीकारता यायला हवं आणि त्यात आम्ही संतुष्ट राहायला हवं. एक अशाच म्हाताऱ्या आजी होत्या, पडून पडूनच त्या ठिकाणी सातत्याने असायच्या. जवळजवळ 80-82च्या वर त्यांचं वय होऊन गेलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एकदा आमच्याच गावात राहणारे दत्ता काका म्हणून नावाचे संत होते. ते एक दिवस त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते म्हणाले की दत्ता काकांना त्या म्हणाल्या त्यांना की मला आता या परिस्थितीत कशाला भगवंतांनी ठेवलेलं आहे. माझा सगळा संसार पण झाला, सगळं काही माझं झालं, आता देवाने मला या परिस्थितीत कशासाठी आता ठेवलं आहे. ना माझ्याच्याने काही होऊ शकत, ना काही करता येऊ शकत. मला सातत्याने बिछाण्यावर पडून राहावं लागतं आणि माझंच लोकांना करावं लागतंय, तर कशासाठी मला या परिस्थितीत भगवंतांनी अजून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस दत्ता काका त्यांना म्हणाले होते की या परिस्थितीत सुद्धा तुमच्या हातली माळ मात्र कधी सुद्धा सुटली नाही. हे दाखवण्यासाठी तुम्हाला भगवंतांनी काय ठेवलेलं आहे, त्या या परिस्थितीत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, नामसाधना ही जी काही आहे ती आपल्याला करता येऊ शकते, हे लोकांना दाखवण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे. संतांनी अशा पद्धतीने त्यांना उत्तर दिलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने शरीराची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. पण शरीराची काळजी करणं आणि पुढे काय होईल, कसं होईल या संदर्भात विचार प्रवाहामध्ये अडकून राहणं जे काही आहे ते मात्र आम्हाला योग्य नाही. आणि आहे त्या परिस्थितीत आम्हाला काय राहता आलं पाहिजे, तर संतुष्ट राहता आलं पाहिजे. की देवाने माझे आता आपण मगाशी तो विचार ऐकला, मुक्ताताईंनी तो प्रश्नोत्तरीमध्ये देताना की एक हात तर चांगला आहे, एक पाय तर चांगला आहे, निदान लोकांचे दोन्ही पाय गेलेले असतात, एक पाय तर माझ्याजवळ चांगला आहे, मी एका पायाने तर चालू शकतो. अगदी अशा पद्धतीने त्यातल्या त्यात जे चांगलं आहे त्या चांगल्याकडे दृष्टी ठेवून मला भगवंतांनी एवढं तर काय, माझी बुद्धी चांगली ठेवली आहे, मला भगवंताचं नाम घेता येत आहे, मला भगवंताबद्दलचा विचार करता येतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी जरी आडवं होता आलं, राहावं लागलं तरी सुद्धा ते स्मरण मला सातत्याने भगवंत देतोय, हे काय कमी आहे. आता अशा दृष्टीने मला जर का विचार करता आला तर माझ्या संतुष्टतेला, माझ्या समाधानाला धक्का लागणार नाही. आणि या दृष्टिकोनातून हा विचार आहे. अर्थात जशी परिस्थिती आहे तशी इतरांना कोणालाही देहासकट दोष न देता मला त्या परिस्थितीचा काय करता आला पाहिजे, स्वीकार करता आला पाहिजे. आणि स्वीकारलं की सोपं जातं. आणि त्यामुळे अशा पद्धतीने शारीरिक परिस्थिती जशी आहे तशी मला स्वीकारता आली पाहिजे. दुसरी व्यावसायिक परिस्थिती किंवा नोकरीच्या संदर्भातली परिस्थिती. आता पुष्कळदा या बाबतीमध्ये सुद्धा अर्थातच त्या ठिकाणी की प्रत्येकाच्या वाट्याला कोणीतरी एखादा काय असणार आहे, बॉस असणार आहे आणि कोणीतरी निम्न कर्मचारी असणार आहे. प्रत्येकाच्या वाट्यालाच त्या ठिकाणी या दृष्टिकोनातून विचार केला तर कोणीतरी बॉस आणि कोणीतरी काय, कोणीतरी त्याचा निम्न कर्मचारी हा असणारच आहे. आणि हा असणार आहे. एकदा एक व्यक्ती मला अशा पद्धतीने म्हणत होती की ती म्हणत होती काय करावं, कितीही चांगलं काम करा, आमच्या बॉस ना आम्हाला सदोदित काय करत असतो, नावच ठेवत राहतो, मला सगळ्यात जास्त तो कामं सांगत राहतो, मला कधी सुद्धा तो सुट्टी देत नाही, मी सुट्टी मागितली की तो सातत्याने कुरकुर करतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं काय चाललेलं होतं तर सांगणं मला चाललेलं होतं. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मी एका संतांचं वाक्य त्या संदर्भामध्ये त्यांना सांगितलं की संत एकदा अशा पद्धतीने म्हणाले होते की हे जे काही आहे की वास्तविक पाहता हे सासू सुनेचं जसं नातं आहे ना, तसं अधिकारी म्हणजे बॉस आणि त्याच्या हाताखालचा काय कर्मचारी असं नातं हे असतं. जसं सासू कितीही चांगली वागली तरी सुद्धा सुनेला ती काय असते,
त्या ठिकाणी तिच्या अपेक्षा काही आणखीनच वाढलेल्या असतात सासूबद्दलच्या, किंवा सासूला सुनेबद्दलच्या काही अपेक्षा घेऊन आलेली असते. ती सासू सुद्धा काही सुनेबद्दलच्या अपेक्षा घेऊन आलेली असते. अर्थात हे 9/11 असं काय असतं, कॉम्बिनेशन असतं. म्हणजे एक गुण, 9 गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर आम्ही त्याच्याकडनं 11 गुणांची अपेक्षा सातत्याने करत असतो. आणि हे कॉम्बिनेशन कधीही सुद्धा काय होऊ शकत नाही. म्हणजे सासू कधीही आई होऊ शकत, ती कितीही आई होऊन वागण्याचा तिने प्रयत्न केला तरी ती कधीही आई ठरू शकत नाही. हे जसं आहे तसंच बॉस आणि काय निम्न अधिकारी जो काही आहे तो त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने त्याच्या वाट्याला ते आलेलंच असतं. म्हणजे ते गणित कधी जुळतच नाही. एकाजवळ 11 गुण असतात तर एकाजवळ, आता बॉसला सुद्धा एखाद्या त्याच्यावरच्या बॉसकडून 11 अपेक्षित असतात. त्याच्याजवळ हे एवढे एवढे गुण असले पाहिजेत असं त्या बॉसला सुद्धा त्याच्यावरच्या बॉसकडून वाटत असतं. आणि त्या बॉसचा पेक्षा खाली निम्न अधिकारी जो असतो किंवा निम्न कर्मचारी जो असतो त्याला सुद्धा असं वाटत असतं की माझ्या बॉस जवळ एवढे गुण असले पाहिजेत. आणि त्या बॉसला सुद्धा वाटत असतं की माझ्या हाताखालच्या कर्मचाऱ्याकडे एवढे गुण असले पाहिजे. हे गणित कधीतरी जमणार आहे का? अर्थातच हे गणित कधीही जमणं शक्य नसतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग ही गोष्ट प्रत्येक घरातल्या प्रत्येक याच्याबद्दल ही विशेष करून की जसं कर्मचारी आणि बॉस, सासू आणि सून, घरातली मोलकरीण आणि घरमालकीण बाई, किंवा काय घरात राहणारा जो घर मुख्य असतो, घराचा मालक असतो तो, आणि घराचा भाडेकरू असतो तो. आता ही सगळी जी काही गोष्टी आहेत, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या कशा आहेत की प्रत्येकाला प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या अपेक्षा असतात, पण त्या अपेक्षा कधीही सुद्धा पूर्ण होणं शक्य नसतं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी कोणीच या सगळ्या नात्यांमध्ये कोणीच परफेक्ट कधीच नसतं. आपण परफेक्ट राहण्याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे, पण त्या ठिकाणी 9/11 किंवा 7/11 अशाच पद्धतीने आपल्याला ते दिसत असतं. एक प्रत्येक घरातली गोष्ट माझ्या दृष्टिकोनातून परफेक्ट असली पाहिजे असं मला वाटत असतं. पण तसं तरी होतं का? तसंही होत नाही. कोणतीच व्यक्ती कोणत्याच नात्यामध्ये कधीही सुद्धा एकमेकांसाठी परफेक्ट असू शकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मग या व्यावसायिक परिस्थितीमध्ये किंवा नोकरीच्या परिस्थितीमध्ये आपण आपलं काम अत्यंत चोख पद्धतीने करावं. माझ्यापेक्षा प्रमोद दादा या सगळ्या संदर्भातलं उत्तर जे काही आहे ते उत्तर अधिक चांगलं ते देऊ शकतील. कारण आपण भरपूर प्रयत्न करायचे. समजा मला एखाद्याला प्रमोशन हवं आहे, त्या प्रमोशनसाठी त्यांनी जेवढं काही प्रयत्न करायला पाहिजे तेवढे प्रमोशनसाठी असलेले प्रयत्न त्यांनी जरूर केले पाहिजेत. इच्छा आहे त्याला प्रमोशनची तर त्यांनी जरूर प्रयत्न केले पाहिजेत. जरूर तशा पद्धतीचं त्यांनी तशा ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ज्ञान मिळवून प्रमोशनसाठी जेवढं जेवढं काही करता येईल तेवढं सगळं त्यांनी केलं पाहिजे. आपलं काम सुद्धा अतिशय परफेक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा प्रामाणिकपणे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं करून सुद्धा जर प्रमोशन मिळालं नाही तर मात्र कोणाची इच्छा? परमेश्वराची. आणि मग प्रयत्न केल्यानंतर निदान माझ्या मनाला खंत तर राहत नाही की मी प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं. ही खंत माझ्या मनाला राहत नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मग नाहीच मिळालं प्रमोशन तर नाराज न होता ते मला आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे की अरे मी काय परीक्षा तर दिल्या, माझा तेवढा त्यानिमित्ताने अभ्यास तर झाला, आणि म्हणून मला एवढं तर त्याचं काय आणखीन फळ जे काही आहे, अर्थात माझा अभ्यास झाला, मला तेवढी माझ्या ज्ञानामध्ये भर पडली, अशा पद्धतीने हा सगळा विचार. आणि पुन्हा दुसरी गोष्ट आहे की दुसरी बाजूने आपल्याला विचार करता आला पाहिजे की अरे मला प्रमोशन मिळालं तर कदाचित माझी बदली होईल, बदली झाली तर मला दुसऱ्या गावाला जावं लागेल, दुसऱ्या गावाला जावं लागलं तर एक घर इथे आणि एक घर तिथे, म्हणजे 2 घरं होतील, 2 घरं म्हणजे 2 खर्च वाढतील. प्रमोशन म्हटलं की जबाबदाऱ्या आणखीन जास्त त्या वाट्याला येतील, 2 घरं म्हटल्यावर खर्च पुन्हा डिवाइड जास्तीचा होईल. म्हणजे हाही विचार आपण करता आला पाहिजे. म्हणजे याही दृष्टिकोनातून अशा पद्धतीने सातत्याने
आर्थिक किंवा व्यावसायिक परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं समाधान आपण कसं टिकवून ठेवायचं याचा विचार जो काही आहे तो विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा मग काय तर ते स्वीकारण्याची तयारी आपली जी काही आहे ती आपल्याला करता आली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे कौटुंबिक परिस्थिती. आणि कौटुंबिक परिस्थिती म्हटल्यानंतर पुन्हा जैसी स्थिती आहे तैशा परी राहे या दृष्टिकोनातून सुद्धा आता प्रत्येकाच्या वाट्याला कौटुंबिक स्थितीमध्ये सुद्धा सगळेजण सारखे असतील. एखादा रजोगुणी असेल, एखादा तमोगुणी असेल, मूळतःच त्याचा त्या ठिकाणी काय असतो, रजोगुण असतो, तमोगुण असतो किंवा एखादा सत्वगुणी असतो. प्रत्येकाने आपापला सातत्याने सत्वगुण जो पारमार्थिक आहे त्यांनी तो वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. पण कौटुंबिक परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस आता तुकाराम महाराजांची अवस्था आपण पाहतो, बाईल कर्कशा, निघाले दिवाळे वगैरे वगैरे अशा पद्धतीने कौटुंबिक परिस्थिती कशी होती. तर कौटुंबिक परिस्थिती म्हणजे एखाद्याच्या वाट्याला एखादी खाष्ट बायको येण्याची काय आहे ते शक्यता आहे किंवा येते. आणि एखादीच्या वाट्याला एखादा खाष्ट नवरा सुद्धा वाट्याला येऊ शकतो किंवा आणखीन वेगळे नातेसंबंध जे काही आहेत ते पण वाट्याला येऊ शकतात. पण जी काही आमच्या वाट्याला आलेली परिस्थिती आहे म्हणजेच कौटुंबिक परिस्थिती जी काही आहे ती आम्हाला त्या ठिकाणी काय करता आली पाहिजे तर एकमेकांना सांभाळून घेऊन त्यांच्या त्यांच्या गुणांचा तो प्रभाव आहे म्हणून ते तसे तसे वागतायत. काकांना एकदा एका बाईने असंच विचारलं होतं की काय नवरा खूपच खाष्ट आहे, नको नको ती व्यसनं त्याला आहेत, मारझोड करतो सुद्धा. मग काका म्हणाले सोडू शकतेस का? नाही म्हणाले, सोडू शकण्याची तर एवढं सामर्थ्य नाही. मग आता सोडू जर शकत असतील तर सोडून दे आणि बाजूला हो, आणि सोडू शकत नसतील तर विसंगती सहन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कौटुंबिक परिस्थितीमध्ये आपल्याला मात्र हे सगळं जे काही आहे, जी काही माझ्या वाट्याला काही विसंगती सुद्धा जर का आली असेल तर ती मला त्या ठिकाणी काय करता आले पाहिजे तर प्रारब्धवशात ती माझ्या आलेली आहे. माझं काहीतरी देणं घेणं राहिलेलं आहे आणि म्हणून ते माझ्या वाट्याला आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने विचार करून म्हणजेच सौशिकता सहनशीलता वाढवून आपण त्या संधीचा आणखीन काय करून घेतला पाहिजे तो उपयोग करून घेतला पाहिजे. माझी सहनशक्ती मी आणखीन कशी वाढवू शकते या संदर्भात मला विचार करता आला पाहिजे. कारण संसाराचं स्वरूपच मुळी असं आहे, कोठे काही कोठ्या काही, एक आहे तर एक नाही. सगळ्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने ह्या अशा दिसतच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे, संचय आहे. केवळ असं म्हणून चालणार नाही तर आम्हाला ते स्वीकारता आलं पाहिजे. आणि ते स्वीकारून तशा पद्धतीने आम्हाला जगण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मग आर्थिक परिस्थिती सुद्धा पूर्वीच्या काळातल्यापेक्षा आजच्या काळामध्ये ती आर्थिक परिस्थिती मला असं वाटतं बहुतेकांची चांगली आहे. पूर्वीच्या काळी जे काही परिस्थिती होती, घरात 10-12 माणसं खाणारी असायची, कमवणारा एकटा असायचा. आणि तो एकटा कमवणारा एवढ्या सगळ्यांची, काही जणांची लग्न राहिलेली, काही जणांची शिक्षणं राहिलेली, काही जणांचे आजारपण, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो एकटा कमवणारा ते सगळं काही त्याला काय करावं लागायचं म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसार ते सगळं सांभाळावं लागायचं. पण आज परिस्थिती मात्र पुष्कळ बदललेली आहे. दोघं कमवते आणि खाणारे 3घच जण आहेत. त्यामुळे तसे पण अर्थात आजच्या काळातल्या आणखीन काय आहेत तर परिस्थिती किंवा समस्या ज्या काही आहेत त्या आणखीन वेगळ्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने आपल्याला ती आर्थिक परिस्थिती जशी आहे तशी प्रयत्न जरूर करायचे आहेत की ती आणखीन कशी सुबत्ता वाढीस लागेल तसे आम्हाला प्रयत्न जरूर करायचे आहेत. पण त्या ठिकाणी कितीही प्रयत्न केल्यानंतर आपल्या नशिबात आमचे चुलत सासरे वकील झालेले होते. आणि माझे सासरे वकील झालेले होते, पण माझे चुलत सासरे जे होते ते मात्र मॅट्रिक पर्यंत शिकलेले होते. पण पैसा बघा कसा ज्याच्या नशिबात जेवढा असेल तेवढा मिळतो. एवढं वकिली करून सुद्धा आणि वकिलीची प्रॅक्टिस करत असताना त्यांची वकिली त्या मनाने कमी चालत होती. आणि हे 10वी शिकलेले माझे चुलत सासरे त्यांना जे काही झडपीमध्ये ते सर्व्हिसला होते त्यांना पगार मात्र भरपूर होता.
म्हणजे त्या मनाने त्यांचा पगार खूप चांगला होता. म्हणजेच काय आहे याचा अर्थ, नशिबात जेवढा आपला पैसा मिळणार असेल तेवढा आपल्याला निश्चितपणे मिळतो, पण त्याच्यासाठी आपली वकवक जे काही आहे ती मात्र आपली राहता उपयोगाची नाही. आणि म्हणून आहे त्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा मला काय समाधानाने राहता आलं पाहिजे. आणि नंतरची येणारी सामाजिक परिस्थिती ही आपण विधिवशात काय पाहतो आहे, संतुष्टता या प्रारब्धानुसार आज आपण पाहतोय सामाजिक परिस्थिती जर का बदलली तर सातत्याने किती सामाजिक परिस्थिती बदलते. मध्यंतरी म्हणजे आता काही दिवसापूर्वी युद्धासारखे सदृश अशा प्रकारचे काय परिस्थिती निर्माण झाली होती. गॅसचा तुटवडा एवढा होता की रात्रीपासून रांग लावावं लागत होती. म्हणजे ही परिस्थिती आजही आहे. जे आम्हाला काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी सिलेंडर ताबडतोब मिळत होतं, ते मात्र आता आम्हाला सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागतात. आधीपासून खूप नोंदणी करावी लागते, त्यासाठी आम्हाला खूप वाट पाहावी लागते. अर्थात तासन तास रांगा लावून मग सिलेंडरची आम्हाला काय होतं त्या ठिकाणी तर ते मिळतं आहे. पेट्रोल तेल महाग झालेलं आहे, ते गाड्या चालवणं कमी करा, अशा पद्धतीने सुद्धा संदेश राजकीय लोक आम्हाला पाठवत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अनेक प्रकारचे प्रलोभन तरुण तरुणींना त्या ठिकाणी काय मोहात पाडत आहेत. अर्थातच ट्रॅफिकच्या जमान्यामध्ये माणूस सकाळी गेलेला माणूस हा संध्याकाळी सुखरूप येऊ शकतो की नाही, वेळेवर येऊ शकतो आहे की नाही, ही काळजी लागून राहिलेली आहे. अर्थातच या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे समाजाचं जर का निरीक्षण केलं तर समाज खूप झपाट्याने बदलत चाललेला आहे. आणि पुढची परिस्थिती द्रष्टे लोक तर असं सांगतात या पुढची परिस्थिती आणखीन बिकट येणार आहे. आणि म्हणून या बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी अध्यात्माशिवाय दुसरा तिसरा पर्याय नाही नाही आणि नाही. आणि म्हणून या सामाजिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि आमचं स्वास्थ्य, आमचं मानसिक स्वास्थ्य, आमचं आंतरिक स्वास्थ्य व्यवस्थितरित्या टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी की आम्हाला ही जी काही वाटचाल परमार्थाच्या दृष्टीने करायची आहे त्यासाठी मनस्वास्थ्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते मनस्वास्थ्य आपल्याला टिकवून ठेवता आलं पाहिजे. कोणतीही बाह्यता परिस्थिती असू देत, पण त्या परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी ते टिकवून ठेवता आलं पाहिजे. आणि ते जे काय टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य जे काही आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने डॉक्टर काकांनी त्यांच्या कॅलेंडर जे काही आहे त्या कॅलेंडरमध्ये 2-3 ओव्या दिलेल्या आहेत. त्या ओव्या जर का आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं, मनुष्य कर्माने बांधला प्रारब्ध असे जखडला तया निर्मिता तोच झाला बोल नाही. किंवा आणखीन एका ठिकाणी ते म्हणतात, जग ईश्वर सूत्रे बांधिले. काय झालेलं आहे, जग ईश्वरी सूत्रांनी बांधलेलं आहे आणि ते अस्वला परी खेळे. सातत्याने काय होत आहे, अस्वल जसं आम्हाला सातत्याने खेळवतं तशा पद्धतीने अस्वला परी खेळे तयासी खेळता लोळे बापुडा जीव. आपण बापुडा जीव व्हायचं नाही हे आपलं ध्येय आहे. आणि त्या बापुडा जीवाने अशा पद्धतीने न त्या ठिकाणी मी सुखी मी दुःखी ऐसा विलाप चाले मुखी लाभहानीची रुखरुखी आयुष्यावरी, असं आमचं आयुष्य होता उपयोगाचं नाही. तर आमचं आयुष्य हे अखंड समाधान, संतुष्टता, तृप्तता, शांती या अशा यांनी काय हे वैभव आहे, हे आंतरिक वैभव आहे. हे आंतरिक वैभव वाढवण्यासाठी सातत्याने आम्हाला कशाची आवश्यकता आहे तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये संतुष्ट राहण्यासाठी अध्यात्माची अत्यंत गरज आहे. आणि ते अध्यात्म म्हणून आपण अशा पद्धतीने सातत्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करूया, तशा पद्धतीने वाटचाल करूया आणि तशा पद्धतीने आमच्या अंतःकरणाचे समाधान अखंड टिकून राहावं अशी ईश्वराजवळ आपण प्रार्थना करूया. आणि झालेलं चिंतन ईश्वर चरणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.